पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून महायुतीत नाराजी व्यक्त होते। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। विरोधात घडलेला प्रकार आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत। तो भाग वेगळा आहे। या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात का? हो, घेणार आहे। भरत शेठ रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले नाराज। मनाविरुद्ध घडलेला प्रकार असल्यानं नाराज। एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर पुढील भूमिका ठरवणार। भरत गोगावलेंकडून जाहीर नाराजी व्यक्त। च्या विरोधात घडलेला प्रकार आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत। तो भाग वेगळा आहे। या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात का? हो। तर महायुतीच्या सहकार्यांनी विचार करून घेतलेला हा निर्णय। सहकार्यांनी नाराज होण्याचं कारण नाही। पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंच्या नाराजीबाबत विचारल्यानंतर अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही। पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा आहेत, यांनी दिलेली आहे। पालकमंत्री पदावरून वाद पेटला। रायगडमध्ये अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळाल्यानं भरत गोगावले नाराज। तर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून पालकमंत्री पदाचा निर्णय घेतला। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करून पालकमंत्र्यांच्या संदर्भात जो निर्णय घेतला, शेवटी सरकार तीन पक्षाचं चालवत असताना काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घ्यायचे असतात। ते निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले आहेत। त्याचा आदर ठेवून सर्वच पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने आता कामाला सुरुवात करतील। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये राडा। भरत गोगावलेंना डावलल्यानं शिवसैनिक संतप्त। शिवसैनिकांकडून मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शनं। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी। गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं आक्रमक झालेल्या समर्थकांना भरत गोगावलेंचं आवाहन। वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढू। मला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सत्यानाश होणार, असाही इशारा। भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं रायगडचे सेना आमदार नाराज। आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी उद्या एकनाथ शिंदेंची भेट घेणार। रायगडच्या 6 पैकी 5 आमदारांचा गोगावलेंना पाठिंबा। थोरवेंचा दावा तर रस्त्यावर उतरून तटकरे कुटुंबाला विरोध करणार, दळवींचं वक्तव्य। त्यामुळे बेबनाव करून खरं त्याने ते पद घेतलं असावं असं आमचं निश्चित मत आहे। पण आम्ही याला ठरवून विरोध तर निश्चित करणार आणि रस्त्यावरची लढाई आम्ही निश्चित लढणार, कारण आम्ही आमचं अपार कष्ट आहेत। भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याबद्दल गुलाबराव पाटील नाराज। गोगावले आणि भुसेंना का टाळलं, एकनाथ शिंदेंना विचारणार, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। तर रायगडमध्ये नाराजी आहे असं नाही, तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतलाय। भरणे आणि इंद्रनील नाईक यांनाही थांबावं लागलं, नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील, हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। सहपालकमंत्रीपद मी पहिल्यांदाच पाहिलं, खाती वाटून दिली तसं पालकमंत्रीपदही वाटून दिलं, आदित्य ठाकरेंचा टोला। तो चालू आहे, त्याच्यात सहपालकमंत्री आता पहिल्यांदा मी ऐकलंय। तर ठीक आहे, खाती फाडून दिलेली आहेत, आता अजून पालकमंत्रीपद पण फाडून दिलेलं आहे, त्याचं विभागणी केली आहे। गंमत जम्मत आपण पाहताय, म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये। बहुमत ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील स्वार्थीपणा काही जात नाहीये, हे स्पष्ट झालेलं आहे।